अनवॉन्टेड प्रेग्नन्सी हा एक मोठा प्रश्न आहे। अनवॉन्टेड प्रेग्नन्सी रोखण्यासाठी योग्य ती कॉन्ट्रासेप्शन मेथड वापरणं खूप गरजेचं असतं। परंतु बऱ्याचदा आपल्याला काही कारणास्तव कॉन्ट्रासेप्शन मेथड वापरता येत नाही। अशा वेळी मात्र किमान नॅचरल कॉन्ट्रासेप्शन मेथड आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ अगदी इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे माझी एकच रिक्वेस्ट अशी राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा। अर्थात आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कराच, परंतु ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी। नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल। तर सुरू करूयात आजचा आपला व्हिडिओ। नॅचरल कॉन्ट्रासेप्शनचा प्रमुख आधार ओव्ह्युलेशन हा असतो। ओव्ह्युलेशन म्हणजे बीजांड फुटण्याचा कालावधी। या कालावधीच्या दरम्यान अनप्रोटेक्टेड सेक्स झाला तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस सर्वाधिक असतात। याचबरोबर ओव्ह्युलेशनच्या काळात शरीरामध्ये बदल होत जातात, जसं की सर्व्हायकल म्युकस चेंजेस म्हणजे स्त्रियांच्या वजनामधून सिक्रेशन बाहेर पडतात। त्याच्या स्वरूपावरून सुद्धा ओव्ह्युलेशन झाले का नाही हे आपणास समजतं। याचबरोबर बेसल बॉडी टेम्परेचर याच्यावरून सुद्धा ओव्ह्युलेशन झाले का नाही हे समजतं। या गोष्टींचा आधार घेऊन नॅचरल कॉन्ट्रासेप्शन मेथड वर्क होतात। तर त्या मेथड कोणकोणत्या आहेत आता आपण क्रमाक्रमाने पाहूयात। पहिली जी मेथड आहे ती म्हणजे रिदम मेथड। रिदम मेथडलाच कॅलेंडर मेथड असंही म्हटलं जातं। ज्या स्त्रियांची मासिक पाळी रेग्युलर आहे म्हणजे 28 दिवसांची नियमित पाळी येते, त्या स्त्रियांमध्ये पहिले 7 दिवस आणि शेवटचे 7 दिवस हा सेफ पिरियड मानला जातो। 8 ते 19 हा दिवस जो आहे किंवा हे दिवस जे असतात ते अनसेफ दिवस मानले जातात। आता हे झालं ज्यांची मासिक पाळी रेग्युलर आहे किंवा नियमित आहे अशा स्त्रियांच्या बाबतीत। परंतु ज्यांची मासिक पाळी नियमित नाही किंवा अनियमित आहे अशा स्त्रियांच्या सायकलचा जर विचार केला तर त्या स्त्रियांच्या सायकलच्या बाबतीत जे शॉर्टेस्ट सायकल असेल, शॉर्टेस्ट सायकल असेल त्या शॉर्टेस्ट सायकल मधून वजा 18 दिवस करायचे आणि जे लॉंगेस्ट सायकल असेल त्या सायकल मधून 11 दिवस वजा करायचे आणि तो जो कालावधी येतो हा जो असतो तो अनसेफ पिरियडचा पहिला दिवस आणि हा जो कालावधी असतो तो अनसेफ पिरियडचा लास्ट दिवस असतो। उदाहरणासाठी आपण एक सायकल घेऊया। सपोज एखाद्या स्त्रीचं सायकल 26 to 32 अशा कालावधीमध्ये व्हॅरी होतं किंवा कधी 26 असतं, कधी 27, 28, 30, 32 असं 26 ते 32 दिवसांचं सायकल आहे। मग अशा सायकल असणाऱ्या स्त्रियांमध्ये अनसेफ पिरियड कसा काढायचा तर काय सांगितलंय, शॉर्ट पिरियडचा म्हणजे या सायकल मधून 26 वजा किती सांगितलंय 18 किती आली 8 म्हणजे 8वा दिवस, म्हणजे 8वा दिवस हा अनसेफ पिरियडचा पहिला दिवस आला म्हणजे 8वा दिवस। आणि लॉंगेस्ट सायकल किती आहे 32 वजा 11 इज इक्वल टू 21 हा अनसेफ पिरियडचा लास्ट दिवस आला। म्हणजे 8व्या दिवसापासून 21व्या दिवसापर्यंत जर शारीरिक संबंध आले तर ते अनसेफ पिरियड मध्ये येतात आणि त्यावेळी जर तुम्ही अनप्रोटेक्टेड संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहू शकते। म्हणजे ज्या स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र 26 ते 32 आहे याच्यामध्ये 8 ते 21 दिवसामध्ये शारीरिक संबंध ठेवायचे नाही। असं ज्यांचं सायकल व्हॅरी असेल, वेगवेगळं असेल, त्याच्यामध्ये शॉर्ट सायकल मधून 18 दिवस वजा करायचे आणि लॉंग सायकल मधून
11 दिवस वजा करायचे, त्यामुळे जो पहिला दिवस येतोय तो पहिला आणि कॅल्क्युलेशन नंतर जो शेवटचा दिवस येतोय तो शेवटचा दिवस. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून या कालावधीमध्ये तुम्ही शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत किंवा अनप्रोटेक्टेड सेक्स करायचा नाही. ही जी मेथड आहे त्याला कॅलेंडर मेथड किंवा रिदम मेथड असं म्हटलं आहे. परंतु यामध्ये तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर तुम्हाला तुमचं सायकल कम्प्लिटली माहीत असणं गरजेचं आहे. कधी ओव्ह्युलेशन होतं, तुमचं सायकल रेग्युलर येते का नाही हेही माहीत असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात. शिकलेल्या महिलांमध्ये ही अडचण शक्यतो येत नाही, परंतु ज्या महिला शिकलेल्या नाहीत किंवा लक्षात ठेवण्यासाठी अवघड जाते त्यांच्यासाठी आणखी एक मेथड आहे, ती आता आपल्याला सांगतो. यानंतर नेक्स्ट मेथड आहे ती म्हणजे स्टँडर्ड डे मेथड. यालाच तिरुमाला मेथड किंवा सायक्लो बीड्स मेथड असं म्हटलं जातं. यामध्ये ही एक 32 माळ्यांची माळ आहे. ही अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे. एक प्रकारे कॅलेंडर किंवा रिदम मेथडवरतीच आधारित डिझाईन केलेली ही एक मेथड आहे असं म्हणता येईल. याच्यामध्ये 4 प्रकारचे मणी असतात. हा एक डार्क रेड कलरचा मणी आहे. माझ्याकडे जेवढे कलर उपलब्ध आहेत त्याच्यावरती प्रयत्न करतोय, पण तुम्हाला ओरली जे मी सांगतोय ते लक्षात ठेवा. रेड कलरचा मणी एक असतो. त्यानंतर इथून पुढे जे मणी दर्शवले 7 आकड्यापर्यंत ते ब्राऊन कलरचे मणी असतात. त्यानंतर 8 पासून पुढे जे दर्शवलेले 19 पर्यंत आहेत ते व्हाईट कलरचे मणी असतात. त्यानंतर 27 नंबरला एक डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचा मणी असतो. तो या सर्व मण्यांचे अर्थ मी समजून सांगणार आहे. तर ही 32 मण्यांची माळ असते. ज्या दिवशी मासिक पाळीचा पहिला दिवस असतो त्या दिवशी हा रेड मणी, त्याच्यावरती रबर बँड दिलेला आहे, त्याला एक असं म्हणायचं. तो फर्स्ट डेला रेड मनी म्हणजे तिथून स्टार्ट करायचं रेड मनी पासून. सेकंड डे आल्यानंतर तो रबर बँड शिफ्ट करायचा सेकंड मण्यावरती. तसं करत 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 असे 7 मण्यापर्यंत आले का ते ब्राऊन मनी जे असतात 7 नंबरच्या आकड्यापर्यंत ब्राऊन मनी असतात. ते ब्राऊन मनी म्हणजे हे जे ब्राऊन मनी असतात ते ब्राऊन मनीचा कालावधी जो असतो तो सेफ पिरियड असं समजावं. म्हणजे या काळात जर शारीरिक संबंध आले तर प्रेग्नन्सी राहत नाही. ज्यानंतर 7वा मनी संपल्यानंतर 8वा मनी चालू होतो. तो व्हाईट कलरचा मनी असतो. तो 19 तारखेपर्यंत किंवा 19व्या दिवसापर्यंत व्हाईट कलरचा मनी असतो. या काळात जर शारीरिक संबंध आले तर तो अनसेफ पिरियड मानावा. म्हणजे 8 ते 19 पर्यंत शारीरिक संबंध नाही ठेवायचे. ज्या महिला लक्षात ठेवू शकत नाहीत किंवा अनएज्युकेटेड आहेत त्यांच्यासाठी हे दिवसाला तो मनी फक्त सरकवायचा आहे पुढे, म्हणजे रबर बँड त्या मण्यावरती सरकवायचा आहे. कलरवरून आपण सेफ पिरियड अनसेफ पिरियड समजू शकतो. त्यानंतर 19 पासून पुढे गेल्यानंतर पुन्हा ब्राऊन मनी स्टार्ट होतात. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, इथे 27 नंबरचा जो मनी आहे तो डार्क आहे, डार्क ब्राऊन असतो. हा 27 नंबरचा मनी जो आहे तो डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचा असतो. याचा अर्थ असा की ज्यावेळेस या 27व्या महिन्याच्या अगोदर जर पिरियड चालू झाले, व्यवस्थित ऐका, जर 27व्या दिवसाच्या अगोदर जर ब्लिडिंग चालू झालं, मासिक पाळी आली, तर मग मात्र ही मेथड पुढे कंटिन्यू करू शकत नाही किंवा उपयुक्त ठरत नाही. परंतु 27 पासून पुढे मनी सरकत गेले परंतु मासिक पाळी नाही आली 32 दिवसापर्यंत, तर मग मात्र ही मेथड उपयुक्त आहे, कारण पुढे पुन्हा सेफ दिवस चालू होतात. त्यामुळे नीट ऐका, पुन्हा एकदा सांगतो, ही जी मेथड आहे ते 26 ते 32 दिवसापर्यंत ज्यांचं सायकल आहे त्याच्यामध्ये ही उपयुक्त अशी मेथड आहे. त्यामुळे पहिले 7 दिवस जे आहे, जर आपण व्यवस्थित पाहिलं जसं कॅलेंडर मेथड मध्ये दर्शवलेलं आहे तसंच एक प्रकारे आहे की पहिले 7 दिवस ब्राऊन मनी जे असतात ते सेफ असतं. त्यानंतर 8व्या दिवसापासून 19व्या दिवसापर्यंत व्हाईट मनी चालू होतात, ते त्या काळात शारीरिक संबंध ठेवले तर अनसेफ असतात. तिथून पुढे 27 पर्यंत ही सेफ असतात. परंतु जर त्याच्या अगोदरच मासिक पाळी सुरू झाली तर मग मात्र ही मेथड पुढे उपयुक्त ठरत नाही. त्याच्या पुढे कंटिन्यू केलं, मासिक पाळी नाही आली, तर मग मात्र या गोष्टी 26 ते 32 दिवसांचं ज्यांचं सायकल आहे त्यामध्ये ही मेथड ही
उपयुक्त ठरते। याला स्टँडर्ड डे मेथड म्हणतात किंवा सायक्लोबीड मेथड असं म्हणतात किंवा तिरुमाला मेथड असं म्हणतात, ज्यांना लक्षात ठेवण्यासाठी अवघड जाते आणि ज्या अशिक्षित महिला आहेत किंवा काही कारणास्तव दिवस कॅल्क्युलेट करता येत नाही, या कलरच्या आधारावरती आपण सेफ आणि अनसेफ पिरियड ठरवू शकतो आणि त्या काळात प्रोटेक्टेड अनप्रोटेक्टेड सेक्स आपण करू शकतो। यानंतर नेक्स्ट मेथड आहे ती म्हणजे बिलिंग मेथड किंवा सर्वायकल म्युकस मेथड। मासिक पाळीचं जे चक्र असतं त्याचा पहिला हाफ तो इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनच्या प्रभावाखाली असतो आणि नेक्स्ट हाफ जो असतो तो प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोनच्या प्रभावाखाली असतो। त्यामुळे जो सर्वायकल म्युकस आहे किंवा जो डिस्चार्ज आहे तो पहिल्या हाफमध्ये त्याचं स्वरूप वेगळं असतं आणि नेक्स्ट हाफमध्ये त्याचं स्वरूप वेगळं असतं। पहिल्या हाफमध्ये जो सर्वायकल म्युकस असतो तो पाण्यासारखा पातळ इलास्टिक असतो, तो स्ट्रेच होऊ शकतो आणि नेक्स्ट हाफमध्ये त्याची इलेस्टिसिटी कमी होत जातो, तो स्ट्रेच जास्त होत नाही, थिक असतो, जाड डिस्चार्ज असा असतो। ती मेथड जी आहे ती बिलिंग मेथड किंवा सर्वायकल म्युकस मेथड जी आहे ही या सिक्रेशन वरती किंवा डिस्चार्ज वरती आधारित आहे। आता यामध्ये फक्त एक काम आहे ते म्हणजे तुम्हाला डेली सर्वायकल म्युकस चेक करावा लागणार आहे। मासिक पाळीचे पहिले 4 दिवस जे असतात, आता सेफ पिरियडचा सुरुवातीला आपण विचार करूया। सेफ पिरियड पहिले 4 दिवस असतात, ते पहिले 4 दिवस जे असतात तो डिस्चार्ज येत नाही, त्यांना ड्राय डेज असंही म्हटलं जातं। त्यामुळे पहिल्या 4 दिवसामध्ये सर्वायकल म्युकस नसतं, त्यांना ड्राय डे म्हटलं जातात, त्यामुळे ते सेफ पिरियड मध्ये पहिले 4 दिवस येतात। अनसेफ पिरियडचा जर विचार केला तर 5व्या दिवसापासून पुढे अनसेफ दिवसाला सुरुवात होती। आता 5व्या दिवसापासून तुम्हाला सर्वायकल म्युकस जे आहे ते दररोज डेली टिश्यू पेपरवरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 2 फिंगरच्या मध्ये तो डिस्चार्ज स्ट्रेच करून पाहायचा आहे, त्याची इलॅस्टिसिटी किती आहे ते स्ट्रेच करून पाहायचं आहे। डेली डिस्चार्ज चेक करायचा आहे। असं कधीपर्यंत करायचं की जोपर्यंत डिस्चार्ज पीक लेवलला जातो, त्याची इलॅस्टिसिटी पीक लेवलला जाते तिथपर्यंत तो चेक करायचा आणि त्या दिवसापासून पुढे 3 दिवस आणखी, म्हणजे अनसेफ पिरियड जे असतात ते 5व्या दिवसापासून स्टार्ट होतो, त्यानंतर पीक लेवलला जाईपर्यंत तो इलॅस्टिसिटी किंवा स्ट्रेचेबल होऊन पीक लेवलला जाऊच तोपर्यंत आणि त्या पीक लेवलला आल्यानंतर त्या पुढचे 3 दिवस आणखी असा जो आहे तो अनसेफ पिरियड असतो। ओके, आणि त्यानंतर सेफ पिरियडचा जर विचार करायला गेला तर पहिले 4 दिवस सेफ आणि पीक लेवल येऊन गेल्यानंतर 4थ्या दिवसापासून पुढे ते मासिक पाळी येईपर्यंत हा कालावधी असतो तो सेफ पिरियड मानला जातो आणि खाली दर्शवलेला कालावधी आहे तो अनसेफ पिरियड मानला जातो। अशा प्रकारे बिलिंग मेथड किंवा सर्वायकल म्युकस मेथड असते। यानंतरची पुढची मेथड आहे ती म्हणजे बेसल बॉडी टेम्परेचर, त्यालाच बीबीटी असं म्हटलं जातं। बेसल बॉडी टेम्परेचर हे ओव्ह्युलेशनच्या काळात 0.4 डिग्री सेल्सिअस टू 0.8 डिग्री सेल्सिअस अप्रॉक्सिमेटली 0.5 डिग्री सेल्सिअसने वाढतं। यासाठी आपल्याला डेली टेम्परेचर नोट करणं खूप गरजेचं आहे। हे टेम्परेचर मिड सायकलला इन्क्रीज होतं। यासाठी काय करायचं की सकाळी उठल्यानंतर डेली टेम्परेचर नोट करणं गरजेचं आहे। ओव्ह्युलेशनच्या काळामध्ये टेम्परेचर वाढतं आणि हा बदल नोटीस करणं खूप गरजेचं असतं। त्या टेम्परेचरच्या आधारावरती सेफ पिरियडचा जर विचार केला तर पहिले 4 दिवस म्हणजे पहिले 4 दिवस हे जे असतात ते सेफ आहे। जसं आपण सर्वायकल म्युकस मेथड मध्ये पाहिलं होतं की ड्राय डेज असतात, तसे पहिले 4 दिवस जे आहेत ते सेफ दिवस असतात। त्यानंतर अनसेफ पिरियडचा जर विचार केला तर 5th डे पासून पुढे अनसेफ पिरियड स्टार्ट होतो। तो कधीपर्यंत, जेव्हा टेम्परेचर वाढतो तो दिवस
आणि टेम्परेचर वाढल्यानंतरचे पुढचे 3 दिवस. टेम्परेचर वाढतो तो दिवस आणि टेम्परेचर वाढल्यानंतरचे पुढचे 3 दिवस असा सर्व मिळून अनसेफ पिरियड मानला जातो. आणि त्या तिसऱ्या दिवस संपल्यानंतर चौथ्या दिवसापासून पुढे ते सायकल येईपर्यंत म्हणजे मेन्सेस येईपर्यंत हा सेफ पिरियड असतो. म्हणजे सेम सर्वायकल म्युकस मेथड मध्ये जसं आपण डिस्चार्ज वरून काढलं तसंच इथं टेम्परेचर वरून काढायचं आहे. सेफ पिरियड म्हणजे पहिले 4 दिवस आणि टेम्परेचर वाढल्यापासून नंतरचा चौथा दिवस जो स्टार्ट होतो टिल मेन्सेस येईपर्यंत हा सेफ पिरियड असतो. आणि 5व्या दिवसापासून टेम्परेचर वाढल्याचा दिवस ते 3ऱ्या दिवसापर्यंत असा अनसेफ पिरियड असतो. या मेथडचा वापर करून सुद्धा आपण नॅचरल कॉन्ट्रासेप्शन करू शकतो. यानंतर आपण 2 मेथड एकत्रही करू शकतो. त्याला सिम्प्टोथर्मल मेथड असं म्हटलं जातं. यामध्ये सर्वायकल म्युकस मेथड प्लस बेसल बॉडी टेम्परेचर मेथड अशा 2 पद्धती एकत्रित करून कॉन्ट्रासेप्शन आपण करू शकतो. यामुळे फेल्युअर रेट कमी होतो. यानंतर बेस्ट नॅचरल कॉन्ट्रासेप्शन मेथड विचाराल तर ती म्हणजे लॅक्टेशनल अमेनोरिया मेथड. यामध्ये प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन अधिक प्रमाणात इन्क्रीज झालेला असतो आणि LH, FSH हे हार्मोन कमी झालेले असतात. त्यामुळे नॅचरलीच कॉन्ट्रासेप्शन आढळून येतं. डिलिव्हरी नंतर ही अवस्था असते त्याला लॅक्टेशनल अमेनोरिया असे म्हणतात. ज्या महिला उत्तमरित्या स्तनपान करतात किंवा ज्यांची स्तनपानाची फ्रिक्वेन्सी दिवसातून अधिक असते म्हणजे कमीत कमी 10 ते 12 वेळा दिवसातून, त्यांच्यामध्ये अमेनोरिया म्हणजे मासिक पाळी न येण्याची अवस्था जवळजवळ 6 महिन्यापर्यंत असते. आणि ज्या महिला स्तनपान कमी प्रमाणात पार्शली करतात म्हणजे स्तनपानही करतात आणि बाळाला टॉप फीड हे वरचंही देतात त्यांच्यामध्ये अमेनोरिया हा 6 आठवड्यांपर्यंत असतो. हा जो कालावधी आहे तो अमेनोरियाचा म्हणजेच मासिक पाळी न येण्याचा कालावधी असतो. मासिक पाळी न येणं किंवा अनार्थव आणि ओव्ह्युलेशन म्हणजे बीजांड फुटणे या दोन्ही वेगवेगळ्या अवस्था असतात. ज्या महिला उत्तमरित्याने स्तनपान करतात त्यांच्यामध्ये 6 महिने मासिक पाळी येत नाही परंतु त्यातील 3 महिने हे व्यवस्थितरित्या कॉन्ट्रासेप्शन होतं. आणि ज्या महिला पार्शियली ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांच्यामध्ये 3 आठवड्यापर्यंत कॉन्ट्रासेप्शन होतं. त्यामुळे उत्तमरित्या किंवा व्यवस्थितरित्या स्तनपान करणाऱ्या महिलांनी 3 महिन्यानंतर कॉन्ट्रासेप्शनचा वापर करावा आणि ज्या पार्शियली स्तनपान करतात किंवा पार्शियली ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांनी 3 आठवड्यानंतर कॉन्ट्रासेप्शनचा वापर करावा. प्रसूतीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवावेत यावरती डिटेल व्हिडिओ आपल्याच या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली मिळेल. याशिवाय आपल्या स्त्री आरोग्यम नावाच्या युट्यूब चॅनलवरती ओव्ह्युलेशनच्या काळात कोणती शारीरिक लक्षणे दिसून येतात तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याचीही लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला खाली मिळेल. ती ओपन करून दोन्ही व्हिडिओ आपण पाहू शकता. यानंतरची पुढची मेथड जी आहे ती पुरुषांनी वापरायची मेथड आहे ती म्हणजे क्वाइटस इंटरप्टस मेथड. ही एक प्रचलित मेथड आहे. बऱ्यापैकी सर्वांना माहीत असणारी मेथड आहे. क्वाइटस इंटरप्टस नावाच्या मेथड म्हणजे ज्यावेळी शारीरिक संबंध सुरू असतात आणि त्यानंतर जेव्हा सेमेन इजॅक्युलेट व्हायची वेळ येते म्हणजे वीर्यपतन होण्याची वेळ येते त्याच्या काही सेकंद अगोदर पेनिस हे वजायनामधून बाहेर काढायचं आहे आणि वीर्यपतन हे जे आहे ते बाहेर करायचं आहे. परंतु या मेथडमध्ये सेल्फ कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. याचा ऍडव्हान्टेज असा की कुठच्याही प्रकारचं अप्लाय काही करायला लागत नाही. दुसरी गोष्ट कॉस्ट लागत नाही. परंतु डिसएडव्हान्टेज असा की सेल्फ कंट्रोल खूप महत्वाचा आहे. बऱ्याचदा वीर्यपतन होण्यापूर्वीचा जो काही क्लिअर फ्लुइड असतं त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्म असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रेग्नन्सी राहू शकते किंवा सेमेन जर वेळीत बाहेर नाही पडलं ते आतच पडलं तर स्पर्म आतमध्ये एंट्री होऊन प्रेग्नन्सी राहू शकते. याशिवाय स्त्रियांना सुद्धा शारीरिक संबंध ज्यावेळी
एन्झायटी होऊ शकते किंवा वजायनस मस म्हणजे तिथल्या मसल थोड्याशा टाईट करून घेतल्या जातात आणि जेणेकरून बऱ्याचदा लवकर वीर्यस्खलन आतच होऊ शकतं, त्यामुळे प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे या मेथडमध्ये डिसएडव्हान्टेज असा की जर सेल्फ कंट्रोल व्यवस्थित नसेल तर प्रेग्नन्सी राहू शकते. आज आपण या नॅचरल कॉन्ट्रासेप्शन मेथड पाहिल्या, परंतु याचा डिसएडव्हान्टेज असा असतो की तुम्हाला नेहमी मोटिवेटेड राहावं लागतं. ठराविक दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवावे लागतात. यासाठी तुमची मासिक पाळी रेग्युलर असणं खूप आवश्यक आहे. याचबरोबर तुमच्या शरीराचं संपूर्ण ज्ञान किंवा नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर या मेथडचे फेल्युअर रेट सुद्धा जास्त आहे. त्यामुळे मी आपणास सांगेल की जर तुमच्याकडे एखादं कॉन्ट्रासेप्टिव्ह साधन उपलब्ध नसेल किंवा एखादी हेल्थ कंडिशन अशी असेल की ज्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड यूज करू शकत नसाल तर आणि तरच नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडचा वापर करावा. अन्यथा इतर साधनं नक्की वापरावीत. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी किंवा वारंवार गर्भपात करणं शरीरास चांगलं नाही. त्यामुळे योग्य ती तुम्हाला सुटेबल असणारी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड तुम्ही यूज करावी. यासाठी तुम्ही वेळोवेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तरी काही हरकत नाही. आजच्या व्हिडिओमधून आपण नॅचरल कॉन्ट्रासेप्शन मेथड पाहिल्या. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इतर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड पाहणार आहोत. आज इथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराच, परंतु ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करावी. याचबरोबर आपला स्त्री आरोग्य नावाचा आणखी एक युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरतीही खूप छान व्हिडिओ अपलोड केले जातात. त्याचीही लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपल्याला मिळेल. याशिवाय आपल्या काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता. पर्सनली तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कन्सल्टेशन हवं असेल त्याचीही लिंक किंवा त्याचीही माहिती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. कृपया एकदा चेक करावी. थँक्यू. टेक केअर आणि बाय बाय.